नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, मी उमेश रुपनवर, सह्याद्री करिअर अकॅडमी बारामती तुमचं सर्व विद्यार्थी मित्रांचं मनापासून स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, कारागृह पोलीस, पुणे कारागृह पोलीस या संदर्भात आज आपण तुमच्याशी सविस्तर संवाद साधणार आहे। जेल पोलीसच्या जे 4 युनिटला जागा होत्या, मुंबई असेल, नागपूर असेल, छत्रपती संभाजीनगर असेल आणि पुणे असेल, खरं तर महाराष्ट्रातली सगळी भरती प्रक्रिया पार पडलेली आहे। फक्त जेल पोलीसची भरती प्रक्रिया राहिलेली आहे आणि त्यामध्ये पुणे जेल पोलीसचं बऱ्याच विद्यार्थ्यांचं मेसेज आलं, फोन आलं की पुणे जेल पोलीस म्हणजे नक्की कशी प्रक्रिया असते। फिजिकल तर आता संपलंच, आज संपलं फिजिकल, लेखी परीक्षेत कसं स्वरूप असेल किंवा जेल पोलीसचं फिजिकलचं मेरिट कितीपर्यंत लागेल आणि एकंदरीत जेल पोलीस हा काय प्रकार आहे, त्याचं कामाचं स्वरूप कसं आहे किंवा कशा पद्धतीची त्याची वेतन मानधन कसं असतं, बरंच सारं प्रश्न होतं विद्यार्थ्यांचं। मग त्या संदर्भात आज तुमच्याशी मी संवाद साधण्यासाठी आलेलो आहे। जेल पोलीस ही काय प्रक्रिया आहे, त्याचं मेरिट किती लागेल फिजिकलचं, या सर्व गोष्टीवरती आपण संवाद साधणार आहे। तुमच्या कुठलीही शंका असेल तर तुम्ही कमेंट करून विचारू शकता तुमची शंका, त्या सगळ्या कमेंटवर नंतर मी उत्तर देईल किंवा नंतर एखादा व्हिडिओ घेईल। लेखी परीक्षा झाल्यानंतर फायनल मेरिटवर सुद्धा मी नंतर एक व्हिडिओ घेणार आहे। तर आता तुम्हाला सर्वांना माहीत आहे की आता 1-2 दिवसात फिजिकलचे मेरिट लागणार आहे, तर साधारणतः कुठपर्यंत मेरिट जाऊ शकतं, कसं जाऊ शकतं, ह्या सगळ्याच गोष्टीवर आज आपण चर्चा करणार आहोत। सगळ्यात पहिल्यांदा जेल पोलीसच्या बाबतीत बऱ्याच विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे की सर सिलेबस काय जेल पोलीससाठी, तर एक समजून घ्या की महाराष्ट्र पोलीस भरती आणि जेल पोलीस भरती ह्याच्यामध्ये काय फरकच नाही। फक्त जेल हा शब्द वापरल्यामुळे तुम्हाला वाटते की त्याचं काय वेगळं सिलेबस आहे का, त्याचं काय वेगळं, मला सांगा, तुम्ही जे फिजिकल देताय ते सेम आहे, महाराष्ट्र पोलीस भरतीचं आणि जेल पोलीस भरतीचं फिजिकल सेम आहे, सेम तसंच लेखी परीक्षेत सुद्धा कोणताही फरक नाही। म्हणजे आता काय समोर बी विद्यार्थी आहेत, मी लाईव्ह बी घेतोय आणि समोर विद्यार्थी, सगळ्यांसाठीच ते सांगतोय की जेल पोलीसचं भविष्यात बी जागा सुटत राहणार आहे। त्या जेल पोलीस ही खूप उलटी चांगली नोकरी आहे, त्याच्यात वेगळं काही नाही। तुम्हाला जे वेतन म्हणतो ना आपण, पगार किंवा भत्त, जेवढं पोलिसाचं वेतन आणि भत्त आहे तेवढं जेल पोलीसला येतं, वेगळं काही नाही। म्हणजे ड्युटी समजा 8 तास करायची, काहीच वेगळं स्वरूपच कुठलं नाही, फक्त हां कामाचं स्वरूप वेगळं आहे। म्हणजे जे कामाचं स्वरूप आहे ना, महाराष्ट्र पोलीस आणि जेल पोलीस यांच्या कामाच्या स्वरूपात फरक आहे, कारण यांचं पूर्ण प्रक्रियाच वेगळी आहे। म्हणजे याचं कामाचं स्वरूप जे आहे ना, ते महाराष्ट्र पोलीसचं जे कायदा CRPC RPC वगैरे हे जे कायदा येतं त्याचं आता बदललेले रूप नाही का, BNS वगैरे, तर तशा स्वरूपाने काम चालतं। पण जेल पोलीसचं कामाचं स्वरूप टोटली वेगळं आहे, ते फक्त थोडासा तेवढाच भाग आहे, बाकी पेमेंट वगैरे हे काय। तुरुंग कायदा जे प्रिझन ॲक्ट आहे 1894, त्या प्रिझन ॲक्ट 1894 नुसार जेल पोलीसचं काम चालतं, त्यामुळे कामाचं स्वरूप तुम्हाला सर्वांना कल्पना असेल की थोडं वेगळं आहे। बाकी पगार भत्त ड्युटी ह्याच्यामध्ये काही वेगळं फरक नाही। आता विद्यार्थ्यांना असा प्रश्न पडेल की सर ह्याची जी लेखी परीक्षा होणार आहे त्याच्यामध्ये आता आम्हाला जेलवर प्रश्न भरपूर विचारला जाणार, काय विद्यार्थी म्हणले, किंवा जिल्ह्यावर प्रश्न विचारला जाणार का, एकदम तुमचं म्हणणं बरोबर आहे। तर त्याच्याबद्दलच मी सांगणार आहे आणि नंतर शेवटी मी मेरिट सांगणार आहे, कितीपर्यंत मेरिट जाईल, फिजिकलचं मेरिट कुठपर्यंत जाईल त्या गोष्टी सांगणार आहे। आता जेलच्या संदर्भात विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे की सर जेल पोलीसचं जे म्हणजे कामाचं स्वरूप तर आपण सांगितलंच वेगळं आहे, पण जेलवर प्रश्न विचारले जातील का, हा विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे। तर मला असं वाटतं की जेलवर आता जे झालेले 3 पेपर आहेत, म्हणजे नागपूर जेल असेल किंवा छत्रपती संभाजीनगर असेल किंवा मुंबई असेल, या तिन्ही पेपरचं जर तुम्ही नीट ॲनालिसिस केलं तर कुठलाही प्रश्न जेलशी संबंधित विचारला नव्हता, कुठलाही प्रश्न जेलशी संबंधित विचारला नव्हता। त्यामुळे जेलवरचे विशेष प्रश्न विचारले जाणार नाहीत। आणि जरी जेलवरचं आलं तरी सध्या जेलचं महाराष्ट्र राज्याचं प्रमुख कोण आहे वगैरे त्याच्यावरती मी थोडीशी चर्चा करतो, कसं प्रश्न विचारले जातील, ती अपवादात्मक एखादा प्रश्न विचारला जाऊ शकतो, बस तेवढंच। आता विद्यार्थ्याचं म्हणणं आहे की सर जिल्ह्यावर प्रश्न विचारला जातील का, तर जिल्ह्यावर सुद्धा प्रश्न विचारला जात नाही। त्याचं कारण कसं आहे की ही काही जिल्ह्याची भरती नाही। काय विद्यार्थी म्हणले सर पुणे जेलची भरती झाली, आता सातारा जेलची कधी निघेल, ही जिल्ह्याची भरती नसती। महाराष्ट्राचं जे जेल आहे, महाराष्ट्राचं कारागृहाचं 4 विभाग आहेत। एक म्हणजे पूर्व विभाग, पूर्व विभागाचं मुख्यालय नागपूर आहे, दुसरं म्हणजे दक्षिण विभाग, दक्षिण विभागाचं मुख्यालय मुंबई आहे, पश्चिम विभाग, पश्चिम विभागाचं मुख्यालय पुणे आहे, आणि मध्य विभाग, मध्य विभागाचं मुख्यालय छत्रपती संभाजीनगर, असं जेलचं 4 विभाग आहेत। आणि त्या 4 विभागाच्या अंतर्गत भरती असते। म्हणजे समजा पुणे विभाग म्हणलं तर त्याच्या अंतर्गत 7 ते 8 जिल्हे येतात, पूर्व विभाग म्हणलं ना, पूर्व विभागाच्या अंतर्गत 7 ते 8 जिल्हे येतात, त्या 7 ते 8 जिल्ह्यांची म्हणून ही भरती असते। त्यामुळे बऱ्याच विद्यार्थ्यांना वाटतं की चला आता पुणे जेल आला तर सातारा जेल निघेल, पिंपरी चिंचवड जेल निघेल, अशी जिल्ह्यावर भरती नसती। मग जिल्ह्यावर भरती नाही म्हणल्यावर जिल्ह्यावर कसं प्रश्न विचारले जातील, उघडच आहे ना।
अपवादात्मक एखादा जर पुणे विभागाशी संबंधित एखादा प्रश्न आला तर येऊ शकतो, पण जास्त प्रश्न विचारला जाणार नाहीत, कारण जिल्ह्यावरची ही भरती नसती, हे लक्षात ठेवा. अशा पद्धतीने तुमचं काही कमेंट असतील तर त्याच्यावर बी आपण प्रश्न, मग जेलच्या संदर्भात समजा कारागृह असतील, खुली कारागृह असतील, खुल्या वसाहती असतील, जेलशी संबंधित एखादा प्रश्न विचारला जाऊ शकतो, नाही असं नाही, पण विशेष जास्त प्रश्न विचारले जाणार नाहीत, कारण झालेले 3 पेपर तर तुम्हाला याची कल्पना आहे. आता जेलच्या मेरिटच्या संदर्भात महत्त्वाची चर्चा करायची, पण तत्पूर्वी एक सगळ्यात महत्त्वाची तुम्हाला एक गोष्ट सांगायची, ती म्हणजे सह्याद्री करिअर अकॅडमी बारामतीने एक मोफत पोलीस भरतीचा मेळावा आयोजित केलेला आहे. त्या मेळाव्यामध्ये तुमचं फिजिकल लेखी, हा जो तुमचा मेळावा आहे ना, हा पोलीस भरतीचा मेळावा आहे, आणि हा मेळावा 3 तारखेला आणि 4 तारखेला अशा पद्धतीचं होणार आहे तो मेळावा. तर त्या मेळाव्याच्या संदर्भात तुम्हाला रिपोर्टिंग 3 तारखेला आहे, 4 आणि 5 तारखेला हा मेळावा होणार आहे. 4 आणि 5 तारखेला होणार आहे आणि 6 तारखेला होणार आहे. 4 आणि 5ला तुमचं जशी पोलीस भरती असती तसं उंची, छाती, सगळं वजन सगळं चेक केलं जाणार आहे, प्रत्यक्ष ग्राउंड घेतलं जाणार आहे, त्यानंतर प्रत्यक्ष दुसऱ्या दिवशी लेखी परीक्षा घेतली जाणार आहे, आणि त्याचं बक्षीस वितरण बी दिलं जाणार. 11,000, 7,500, 5,555 अशी बक्षीस आहे ती. बऱ्याच विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे की तो जो मेळावा आहे त्यामध्ये विद्यार्थ्यांची इथं निवासाची सोय मोफत केलेली आहे, नाश्ता चहा मोफत ठेवलेला आहे, फक्त जेवण अल्पदरात ठेवलेलं आहे, की अशा पद्धतीचा मेळावा येणाऱ्या भरतीसाठी फेस केल्यानंतर त्यांचं ते कॉन्फिडन्स येईल कशा पद्धतीने आपण भरतीला सामोरं जायचं. तर त्या संदर्भात या मेळाव्यासाठी आमचे मित्र विठ्ठल कांगणे सर यांना 5 तारखेला निमंत्रित केलेलं आहे. सकाळी त्यांचं लेक्चर होईल 10 वाजता, आणि त्यानंतर दुसरे आमचे मित्र गायकवाड सर जे आहेत त्यांचंही लेक्चर 4 तारखेला ठेवलेलं आहे सायंकाळी 7 वाजता. निलेश हार्दे सर आहेत त्यांचंही लेक्चर ठेवलेलं आहे. अशा पद्धतीचं हे पूर्ण पोलीस भरतीची प्रक्रिया याच्यामध्ये समजून दिली जाणार आहे. मीही लेक्चर घेणार आहे. जे समजा अवघड प्रश्न आला तर ते कशा पद्धतीने टॅकल करायचं, डॉक्युमेंट असतील किंवा इतर सगळ्याच गोष्टीवर मीही तुमचे संवाद साधणार आहे. इथं प्रत्यक्ष तुम्ही आला तर चांगल्या पद्धतीने आपण संवाद साधू. त्यानंतर 6 तारखेला बँड पोलीसचं लेक्चर ठेवलेलं आहे. बँड पोलीसमध्ये जे महाराष्ट्रातले बँड पोलीसचे प्रमुख आहेत ते अमरजी कुंभार सर PSI ते येणार आहेत. अजून इतर मान्यवर करे सर आहेत, थापा सर आहेत, आणि अजून इतर मान्यवर येणार आहेत, तेही तुमच्याशी निश्चित संवाद साधणार आहेत बँड पोलीसच्या संदर्भात. अशा पद्धतीचं हे कार्यशाळा होणार आहे, तर निश्चित त्याचा विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा. ठीक आहे. तर आता विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे की सर मेरिट कितीपर्यंत लागेल, आणि नवीन एक उच्च पदस्थ जी झालेले आहेत त्याच्याबद्दल बोलणार आहे. तर मेरिटच्या संदर्भात सांगतो, साधारणतः मेरिटचा एक दोन्ही मेरिटचा आपण अंदाज घेऊ. जी मुंबईची परीक्षा झाली ना, मुंबईच्या पोलीस भरती आपलं जेल पोलीस भरतीची जी मुंबईचा पेपर झाला त्यामध्ये तुम्हाला सर्वांना कल्पना आहे की मुंबई असेल, नागपूर असेल आणि छत्रपती संभाजीनगर असेल, तिन्ही ठिकाणचं मेरिट हे 40पेक्षा क्रॉस झालं होतं. आणि यावर हे सुद्धा पुण्याचं सुद्धा मेरिट 40पेक्षा जास्त जाणार आहे निश्चितपणे. आता विद्यार्थ्यांचं काय म्हणणं असेल, सर एवढं नका सांगू कमी. आता तुमच्यासाठी तुम्हाला खुश करण्यासाठी मी कमी सांगून नाही ना उपयोग, उगाच तुम्हाला खुश करण्यासाठी 35 आणि 38 सांगून आहे का उपयोग. ती परिस्थिती राहिली नाही. मग तुम्हाला सर एवढं टप का मेरिट लागते, त्याचं कारण असं आहे की जिल्ह्याची भरती नाही ना. जिल्हा असतं तर मर्यादित अर्ज आला असतं, लाखापेक्षा जास्त अर्ज प्रत्येक जिल्हा आलेला आहे. कारण का 7 जिल्ह्याचे मिळून 1 युनिट आहे, हे तर कळालं. 7-8 जिल्ह्याचे मिळून 1 युनिट आहे. त्यामुळं अख्ख्या महाराष्ट्रात फक्त 4च ठिकाणी भरती होती, आणि अख्ख्या महाराष्ट्रातले उमेदवार 4 ठिकाणी विभागले ते. त्यामुळं निश्चितपणे एका जेलच्या युनिटवरती जास्त रेशो पडलेला आहे. हे उघडच आहे ना, तुम्हाला सर्वांना कल्पना. मग ह्यामध्ये निश्चितपणे मेरिट थोडंसं टप राहू शकतं, एवढं ही ठेवा. आणि रिटर्न परीक्षा होणार आहे. पण तरी पण आता ह्याच्यात इतर जेल पोलीस आणि पुणे जेलमध्ये काय फरक आहे, तर पुणे जेल पोलीसला कालावधी मिळालेला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना अजून चांगले फिजिकल करतात. ॲक्च्युली सगळी महाराष्ट्रातली भरती प्रक्रिया संपून विद्यार्थी आता पगार घेतात. कितीतरी दिवस झालं, ट्रेनिंग पार संपत आलं विद्यार्थ्याचं, तरी अजून 2022-23ची भरती प्रक्रिया ती अजून चालू आहे, फक्त पुणे जेलची. त्यामुळे विद्यार्थ्यांना कालावधी मिळाल्यामुळे फिजिकल होणार आहे. दुसरं असं की ते जी प्रक्रिया होती त्या परीक्षेत आणि ह्या परीक्षेत फरक आहे. जी पूर्वी जी आता जी झाली, मुंबई जेल असेल, नागपूर जेल असेल, छत्रपती संभाजीनगर, या जेलला मात्र सगळ्या विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती, कारण सगळ्यांचं फायनल सिलेक्शन झालं नव्हतं. त्यामुळे ज्या सगळ्या विद्यार्थ्यांनी फिजिकल बी दिलं आणि सगळ्या विद्यार्थ्यांनी रिटर्न बी दिली, त्याच्यामुळे मेरिटवर अजून त्या परिणाम झाला. हिथं फायदा काय होणार आहे की ऑलरेडी विद्यार्थ्यांचं सिलेक्शन सगळ्या महाराष्ट्रातलं झालेलं आहे. त्यामुळे ज्यांचं सिलेक्शन झाले तो विद्यार्थी फिजिकलला फिरकला नाही आणि तो विद्यार्थी रिटर्नला बी येणार नाही. हा एक थोडासा बेनिफिट होणार आहे. एक बेनिफिट आहे, पण एक थोडा तोटा असा आहे की कालावधी मिळाला. त्यामुळे एकदम 30-35 मार्काचा फिजिकलवाला विद्यार्थ्याला सुद्धा अवधी मिळाल्यामुळे त्यांनी जोर लावून तयारी केली आणि तो बी 40च्या रेसमध्ये आलेला आहे. टोटल जर जेल पोलीसचं पुण्याचं जर मार्क पाहिली तर 38 ते 41-40 ह्या दरम्यान महाराष्ट्रातली खूप मोठी संख्या आहे, लक्षात ठेवा.
त्यामुळे मेरिट हे 40 क्रॉस करणार आहे. तर आता तुम्हाला सगळ्यांना कल्पना आहे की नागपूर जेल झालं होतं, तर नागपूर जेलला 255 जागा होत्या आणि नागपूर जेलचं मेरिट हे 43 वर गेलं. तुम्हाला एक रेफरन्स दाखवतो, ओपनचं मेरिट 43 वर गेलं, एवढं टफ मेरिट लागलं होतं. पुणे छत्रपती संभाजीनगरला 315 जागा होत्या, तिथेही ओपनचं मेरिट 45 पर्यंत गेलं फिजिकलचं आणि साधारणतः महिलांचं मेरिट 43 पर्यंत आलं होतं. म्हणजे ते बी रेफरन्स लक्षात ठेवा. पण त्यावेळेस सगळ्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलं होतं, म्हणजे सगळ्या विद्यार्थ्यांनी फिजिकल दिलं होतं फुल आणि रिटर्न बी दिली, त्याचाही थोडा पाऊस होतो. त्यानंतर मुंबईला 43 ओपनच्या मुलांचं मेरिट आलं आणि 41 ओपनच्या मुलींचं मेरिट आलं. अशा पद्धतीचं मेरिट लागलं. त्यामुळं पुण्याचं मेरिट हे 40 क्रॉस होऊ शकतं. मग पुण्याचं मेरिट साधारणतः 42 ते 44 या दरम्यान ओपनचं मेरिट राहू शकतं. 42 ते 44 अगदी म्हणजे 44 कडे सुद्धा जाऊ शकतं, पण 42 ते 44 या दरम्यान साधारणतः मेरिट. इकडे तिकडे आता मेरिट कसं ठरतं त्याला बरंच निकष येतं की आतापर्यंत तर अनुभव आहे, पण साधारणतः रेशो किती पडला होता, विद्यार्थी किती आलतं, तिथलं वातावरण कसं होतं, ह्या सुद्धा गोष्टी महत्त्वाच्या असतात फिजिकल देण्यासाठी. बाबा आता समजा उन्हाळा आहे, पावसाळा आहे, कुठला ऋतू आहे, त्यात वातावरण कसं आहे त्याच्यात सुद्धा फरक पडू शकतो. पण एकंदरीत जर टोटल रेशो जागा बघितल्या सगळ्या जर पाहिलं तर लगेच आपल्याला अंदाज येऊ शकतो की बाबा इथपर्यंत मेरिट येऊ शकते. म्हणजे असं कुणी सांगू शकत नाही 38 लागेल आणि इतक्या खाली येणार नाही. हे सगळ्या म्हणजे ज्याला काय मेरिटमध्ये कळत नाही ते बी सांगेल. तर ओपनचं मेरिट 42 ते 44 दरम्यान निश्चितपणे राहू शकते. एक साधारणतः मी मेरिट काढलेलं आहे बरं का, थोडंसं एक हे देऊन त्याच्या आधारे तुम्हाला सांगतो. तर 42 ते 44 पर्यंत पुण्याचं मेरिट राहू शकतं. पुण्याला तुम्हाला सर्वांना कल्पना आहे की 513 जागा होत्या आणि त्या 513 जागामध्ये इथपर्यंत मेरिट राहू शकतं 42 ते 44 पर्यंत. तर महिलांचं मेरिट साधारणतः 41 ते 42च्या दरम्यान राहील असा एक अंदाज आहे. ओबीसीचं मेरिट एक नाही, हे सुद्धा 40 क्रॉसच होणार आहे. म्हणजे ते सुद्धा मेरिट 41 ते 42 ह्या दरम्यानच राहू शकतं आणि महिलांचं मेरिट 39 ते 40 या दरम्यानच राहू शकतं, जास्त फरक नाही. त्यानंतर SCBC म्हणजे मराठा कास्टच्या उमेदवाराचं मेरिट सुद्धा पुरुषांचं मेरिट हे 40 क्रॉसच होईल असा माझा अंदाज. 40 ते 42 या दरम्यान राहू शकतं. महिलांचं मेरिट 38 ते 40 या दरम्यान राहू शकतं असं मला वाटतं. त्यानंतर NTचं जे प्रकार आहेत ना, NT FIJ अ, NTB, NTC आणि NTD या प्रवर्गाचं मेरिट सुद्धा 40 क्रॉस करणार आहे. कारण OBC आणि त्या मेरिटमध्ये एकदम घासून स्पर्धा असते, तुम्हाला सर्वांना त्याची कल्पना आहे. तर ते सुद्धा मेरिट 40 क्रॉस करेल. साधारणतः 41 ते 42 दरम्यानच ते मेरिट राहील, त्याच्या खाली येण्याची शक्यता खूप कमी वाटते मला. महिलांचं मेरिट सुद्धा 39 ते 41 पर्यंत येऊ शकतं NTCचं, लक्षात ठेवा. साधारणतः त्या रेंजमध्ये मेरिट राहील. 40, 39 अशा ह्याच्यात मेरिट राहणार आहे, लक्षात ठेवा. त्यानंतर SC प्रवर्गाचं जे मेरिट आहे ते 38 ते 40 या दरम्यान राहू शकतं. महिलांचं मेरिट साधारण 30च राहू शकतं, म्हणजे 37 ते 40, 38. महिला आणि पुरुष या मेरिटमध्ये या भरतीमध्ये जास्त तफावत असणार नाही. त्यानंतर ST प्रवर्गात सुद्धा मेरिट साधारणतः 38 ते 40 या रेंजमध्ये राहू शकतं. 36 ते 38 महिलांचं मेरिट राहू शकतं. फक्त EWHचं मेरिट मात्र निश्चित कमी लागेल. EWHचं मेरिट 36 पर्यंत येईल असं मला वाटतंय. पुरुषांचं मेरिट अगदीच गेलं तर जास्तीत जास्त 38 पर्यंत जाईल, 36 ते 38 याच दरम्यान राहील. आणि महिलांचं मेरिट 28 पर्यंत येईल असं वाटतंय. हायेस्टच गेलं महिलांचं मेरिट जास्तीत जास्त 30 गाठल, पण 28 ते 30 या दरम्यान EWHच्या महिलांचं मेरिट राहू शकतं. आता तुम्ही म्हणताल की सर त्याच्यानंतर पुढं टोटल मेरिट किती लागू शकतं, तर ज्यावेळेस रिटर्नचा पेपर होईल त्यावेळेस आपल्या लक्षात येईल. म्हणजे जर तुम्ही ह्याचा नागपूरचा पेपर बघितला तर 126 पर्यंत मेरिट गेलं होतं पुरुषांचं, अशा पद्धतीचं समजा, किंवा 120 पर्यंत याचं महिलांचं मेरिट गेलं होतं, किंवा छत्रपती संभाजीनगरचं बघितलं तर 122 पर्यंत मेरिट गेलं होतं, मुंबईचे 126 पर्यंत मेरिट गेलं होतं. पण ते रिटर्नच्या पेपरवरती बरंचसं डिपेंड असतं, त्यानुसार तेही पाहता येईल. तर आपली अजून एक विशेष बाब अशी सांगायची की आपली ऑनलाईन सुद्धा बॅच सुरू आहे. जर तुम्ही प्ले स्टोअरवर गेला, सह्याद्री अकॅडमी बारामती नावाचं ॲप ओपन केलं तर ते बॅच आहे, तुम्हाला निश्चित फायदा होईल. म्हणजे मराठी, गणित, बुद्धिमापन सगळे एकदम टॉपचं लेक्चर घेतलं तर रोज सकाळी आणि संध्याकाळी लेक्चर लाईव्ह असतात. म्हणजे जे आम्ही ऑफलाईनच्या विद्यार्थ्यांना शिकवतो तेच ऑनलाईनसाठी तुम्हाला उपलब्ध होतील. ते पुन्हा रेकॉर्डिंग बी सापडतील तुम्हाला, त्यामुळे निश्चित तुम्हाला त्याचाही फायदा होईल. अतिशय स्वस्तामध्ये ती पहिल्यांदाच बॅच आम्ही सुरू केलेली आहे. ती निश्चित ज्या विद्यार्थ्यांना आवश्यकता वाटते ते घ्या, पण निश्चित तुमचं मराठी, गणित, बुद्धिमापनवरती कुठलेही मार्क जाणार नाही अशा पद्धतीची ती तयारी करून घेतली जाते. ठीक आहे. त्यानंतर जेल पोलीसशी संबंधित एक प्रश्न असा विचारला जातो की जेल पोलीसचे सध्याचे प्रमुख कोण आहेत, तर सुहास वारके हे एक नाव लक्षात ठेवा. त्यांचं जे अप्पर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक कारागृह, जेलला आता सुधारगृह म्हणतात हे लक्षात ठेवा. सुधारगृहाचे प्रमुख कोण आहेत, तर तुम्हाला वाटायचे हे नवीन काय आहे, तर तेच नाव सुधारगृह म्हणजे जेल पोलीसचे
कारागृहाचे प्रमुख सुहास वारके आहेत आणि अँटी करप्शन म्हणजे महाराष्ट्र महासंचालक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग आहे ना, संजीव कुमार सिंगल हे एक नाव लक्षात ठेवा. हे 2-3 नावं जी काही नवीन GR काढून चेंजेस झालेले आहेत ती नावं लक्षात ठेवा. त्यानंतर पोलीस महासंचालक व्यवस्थापकीय संचालक पोलीस गृहनिर्माणचे प्रमुख कोण आलं तर अर्चना त्यागी नाव लक्षात ठेवा. त्यानंतर महाराष्ट्राचे सुरक्षा महामंडळाचे प्रमुख कोण आलं तर संजय सक्सेना हे नाव लक्षात ठेवा. अशी काही ठराविक जे नवीन घडामोडी त्या लक्षात ठेवा. निश्चितपणे पेपर व्यवस्थित सोपा असेल. मराठी, गणित, बुद्धिमत्ता, सामान्य आणि हे सगळे प्रश्न असणार आहेत. फक्त चालू घडामोडी बी असणार आहे पण जिल्ह्यावरचे प्रश्न जास्त नसणार आहेत हे लक्षात ठेवा. आणि टेक्निकल जे जेलशी संबंधित प्रश्न काही नसणार आहेत. असला तर एखादा प्रश्न असू शकतो ते बी करंटच्या अनुषंगाने किंवा इतर अनुषंगाने एखादा प्रश्न असू शकतो. बाकी जास्त प्रश्न तुम्हाला हे सगळं बाकीचं घटक चांगल्या पद्धतीने तयारी करायची. निश्चितपणे तुम्हाला येणाऱ्या जेल पोलीसच्या लेखी परीक्षेसाठी 6 तारखेलाच्या आता उद्याच्या लेखी परीक्षा होणं संभाव्य आहे. त्या 6 तारखेच्या परीक्षेसाठी तुम्हाला निश्चितपणे माझ्यातर्फे खूप साऱ्या शुभेच्छा. लेखी परीक्षेचा पेपर झाल्यानंतर साधारणतः फायनल मेरिट कितीपर्यंत जाऊ शकते, 126, 130 का कुठं जाऊ शकतं ते पेपर झाल्यानंतर मी लगेच सांगू शकतो. साधारण त्याचं रेंज कुठपर्यंत राहू शकते. तोपर्यंत विद्यार्थ्यांनी कुठल्याही पद्धतीचे टेन्शन न घेता व्यवस्थित सगळं झालेल्या घटकांचे एकदा रिव्हिजन करावं आणि येणाऱ्या जेल पोलीसला सामोरे जावं. धन्यवाद.